नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला दिवसभरातल्या मोठ्या राजकीय टॉप 9 आपण बातम्या बघूयात। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकालाला आता खळबळजनक वळण लागले। मतमोजणी वेळी रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडे ईव्हीएमशी कनेक्टेड फोन असल्याचा आरोप 2 जणांवर गुन्हे दाखल। रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडच्या मोबाईलमध्ये ईव्हीएम हॅक करणारा ॲप आदित्य ठाकरेंचा आरोप। निवडणूक आयोग मतमोजणी दरम्यानचा सीसीटीव्ही का देत नाहीये, आदित्य ठाकरेंचा हा सवाल। ईव्हीएम कोणीही हॅक करू शकत नाही, पराभव जिव्हारी लागल्यानंच ठाकरेंचा रडीचा डाव सुरू। खासदार रवींद्र वायकरांचा पलटवार। कोणाचा नातेवाईक आहे म्हणून त्यांनी ते ईव्हीएम हॅकचं काय हॅक करता येते का ईव्हीएम मशीन इथून बाहेर? त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे रेडीचा डाव चाललाय, त्यामुळे त्याला मला काय उत्तर द्यावं असं वाटत नाही आणि तरी एक्सप्लेन केलेलं आहे। सर, तुम्ही हॅक करता येतं का असं विचारलं? मला तेच कळत नाहीये, ते मला माहित नाही, पण इथे जर असेल तर सर्वांचे चेक करावं। रवींद्र वायकर प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा ट्विट। ईव्हीएमच्या पारदर्शकतेवर टीका। एलन मस्क यांनी शंका व्यक्त केल्यानंतर राहुल गांधी यांच्याकडून ट्विट रिट्विट। एलन मस्क यांनी गाडी बनवण्याचं काम करावं, सल्ले देऊ नयेत, प्रफुल्ल पटेलांचा टोला। आता इलॉन मस्कला सांगा की तू गाड्या बनव तिथे आणि आम्हाला फुकटची सल्ला देऊ नका। आता या निवडणुकीनंतर तो आता तोंड बंद झाला ना की ईव्हीएम काय हॅक होते। या इलेक्शनच्या नतिजात एवढाच आहेतच। भरत चव्हाणची रवींद्र वायकरांचे नातेवाईक मंगेश पडिलकरांविरोधात तक्रार। ऑनलाईन एफआयआर दाखल। मतमोजणी केंद्रावर पडिलकरांनी मोबाईल वापरल्याचा आरोप। ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, मतमोजणीचं सीसीटीव्ही न्यायालयाच्या परवानगीनंतर दिलं जाईल, निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। वायकर, तुम्ही निवडणुकीत विजयी झालात असं तुम्हाला वाटतंय का? भरत चव्हाणनी वायकरांवर केलेल्या आरोपांनंतर सुषमा अंधारेंचं ट्विट। लोकसभा अध्यक्षपद निवडणुकीत इंडिया आघाडी उमेदवार देणार, सरकारनं उपाध्यक्षपद दिल्यास इंडिया आघाडी अध्यक्षपदाची निवडणूक न लढण्याबाबत विचार करेल, सूत्रांची माहिती।